तर कसं आहे पब्लिक, आज मस्त निवांत दिवसभर नाही बरं का, फक्त चहा पिऊस तर चहा पिऊन झाली का आपल्या दुसरं काम राहतं. आणि तुम्ही माणसाने एवढी ग्लास भरून चहा घेतली, याला लई चहा आवडत नाही, अति आवडती. आणि त्यासोबत जर पार्ली चहा असला तर आपण जास्त चहा घेतो, तरी पण तुम्ही माणसाने एवढी चहा, तर हमारे असंही होत आहे. आणि ज्यांना चहा आवडती त्यांनी कमेंट मध्ये सांगा तुम्ही दिवसातून किती वेळ चहा पिता. मी तर सकाळी आणि संध्याकाळी पितो. लई दिवस झाले ते सायकल चालवलीच नव्हती, म्हणलं आज चालवून बघू येते की नाही सायकल, आहे की नाही आपल्या लक्षामध्ये. पण मला येत होती बरं का चालवता, पण तिच्या दोन्ही टायर मध्ये हवा नव्हती, त्याच्यामुळे सायकल नीट चालवताच येत नव्हती. म्हणलं जाऊ दे आपण कशी काय ना चालू. आणि सायकल माझ्याकडे 5वी पासून 10वी होईपर्यंत मी सायकलीवरच गेलेलो भाऊ शाळेमध्ये. आणि 12वीला पण ट्युशन लावलेलं होतं, तर ट्युशनला पण मी सायकल घेऊन जात होतो. गाडी शिकलेलो होतो मी, पण मला सायकल चालवायला आवडतं, त्याच्यामुळे मी सायकलवरच जायचो ट्युशनला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला विचारणार होतो की हे झाड कशाचं आहे, कमेंट मध्ये सांगा. पण मी तुम्हाला सांगून देतो, कारण हे झाड फायद्याचं आहे. हे झाडाचा फायदा असा, शेतकऱ्याकडे दूध देणार गाय असतात, आणि कधी कधी एखाद्या गायची कास सुजती, तर या झाडाच्या पाल्याचा ज्यूस करायचा आणि त्या गायच्या काशीला लावायचा, मग त्या गायच्या काशीची सूज कमी होती. त्यासाठी या झाडाचा वापर केला जातो. आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, आता कधी पण पाऊस पडल्यानंतर आपल्याला लागवड करायची राहते. त्याच्यामुळे म्हणलं मक्काच्या साऱ्या पाडण्यासाठी, कपाशी साऱ्या पाडण्यासाठी आपण वखर वगैरे नीट करून. आणि एका वाखराचा लोखंडी पाईप तुटलेला होता, आणि हे कोळप आहे, काही लोक त्याला डवरं पण म्हणतात. म्हणलं याचा पाईप त्याला बसून बघू, पण त्याचा पाईप छोटाच होता. म्हणलं जो तुटलेला आहे त्याच पाईपाला नीट करून आपण त्याला बसवून देऊ. आणि हा पाईप एक साईड वाकलेला होता आणि एक साईड तुटलेला होता. म्हणलं एक साईड आपण त्याला सरळ करून घेऊ. त्याच्यावर दगड मारत होतो, तो पाईप चेपून गेला, आणि एक साईड तुटलेला होता ते तोडूनच घेतलं. म्हणलं त्या लोखंडाच्या ऐवजी त्याच्या जागी एक लाकूड बसून द्या. मला त्या पाईपाला समोरून लाकूड लावायचं होतं, तर जास्त शोधण्याचं कामच नाही पडलं होते. लाकूड लवकर सापडून गेलं. ते लाकूड दिले एका ठिकाणी ठेवून, म्हणलं आपण याला नंतर बसू. आणि तो पाईप थोडा वाकलेला होता, त्याला सरळ कारला गेलो, तो चेपूनच गेला. मग ते चापल्यानंतर ते काही वाकराला बसत नव्हता, त्याच्यामध्ये लई टेम्पास झाला. तो इकून तिकून बसला, तर त्याच्यामध्ये नटच बसत नव्हतं भाऊ. एक साईड होल मोठं होतं आणि एक साईड छोटं होतं. ते होल मोठं करण्यामध्ये 1-2 घंटा लागून गेला भाऊ. त्याच्यामध्ये माझा हात लई दुखला, कारण हातोडी आणि छेनीने ते होल मोठं करत होतो, त्याच्यामुळे हात लई दुखत होता. तर इकून तिकून कसं होईना अवखळ करून ते होल मोठं केलं भाऊ. तो नट बसत होता, तर दुसरा बसत होता, आणि दुसरा बसत होता, तर त्याला ते पाणी येत नव्हते, ते पाणी स्लिप मारत होते. थोडा वेळ अवखळा करून 2 नट बसवले भाऊ. एक नट काही बसत नव्हता, एक लोखंडाचा तुकडा पडलेला होता, त्याला एक नवीन नट होता. म्हणला त्याचा नट काढून घेऊन याला बसून देऊ. याला बसवत होतं, याला पण काही बसत नव्हतं भाऊ. पण इकून तिकून कसं का होईना बसून घेतला. म्हणलं आता लवकर काम करून घेऊ, कारण लई टाइम झालता आणि काम मी दुपारपासून करत होतो आणि लई जोर येत होतं. शेवटी नट बाकी होता तेवढं फिट करून घेऊ म्हणून, पण शेवटच्या टायमालाच हाताला लावून गेलो भाऊ. इतकं दुखत होतं काय सांगू तुम्हाला. हाताला लागलं होतं, त्याच्यामुळे थोड्या वेळ थांबलो, नट वगैरे सगळे फिट करून घेतले. आणि आपल्या लोखंडाचा पाईप एक साईड तुटलेला होता, तिथं लाकूड पण बसून घेतलं होतं. म्हणलं आपण हे वखर वगैरे एका जागी ठेवून देऊ, कारण लागवडीच्या टायमाला आपली धावपळ होणार नाही शोधण्यामध्ये. वखर वगैरे एका ठिकाणी मस्त पैकी ठेवून दिलं. मी आता ढोरांना चारा पाणी करून घेतो, दूध वगैरे काढून घेतो गायचं. व्हिडिओ तुम्ही शेवटलं पाहिलाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घेतो.